प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीमध्ये महापशुधन एक्स्पो 2026च्या अनुषंगानं राज्यातील सर्वात मोठा पशुधन मेळावा होणार आहे। या ठिकाणी पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात हा मेळावा होणार आहे। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अतिरिक्त आयुक्त या ठिकाणी मुकणे साहेब आहेत। मुकणे साहेब, या ठिकाणी उद्या 13, 14 आणि 15 राज्यातील सर्वात मोठा या ठिकाणी महापशुधन एक्स्पो हा जो पशुसंवर्धन मेळावा आहे अगदी मोठ्या उत्साहामध्ये परळी नगरीमध्ये पार पडणार आहे। काय सांगाल आपण? परळीच्या पावनभूमीमध्ये माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरचा हा मेळावा, पशुधन मेळावा, पशुप्रदर्शन आयोजित करण्यात आलेला आहे। या पशुप्रदर्शनामध्ये राज्यामधूनच नव्हे तर पूर्ण देशामधून जवळजवळ 850च्या पुढे पशुधन या ठिकाणी पशुपालकांना, शेतकरी बंधूंना पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर या देशामधल्या विविध ज्या पशुधनाच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यासुद्धा जाती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। त्यामध्ये कुक्कुटवर्गीय असेल, अश्ववर्गीय असेल, त्याचबरोबर गायवर्गीय असेल आणि त्याचबरोबर श्वान हे देखील या पशुप्रदर्शनामध्ये सहभाग घेत आहेत। या पशुप्रदर्शनाचा मुख्य उद्देश जो आहे तो ग्रामीण भागातील पशुपालकांना पशुसंवर्धन विभागामध्ये, पशुवैद्यकीय विभागामध्ये ज्या आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास पाहायला मिळावा, त्याची त्यांनी कास धरावी आणि त्यांचं दूध उत्पादन, पशुपालन हे जास्तीत जास्त फायदेशीर कशा पद्धतीने व्हावं, ह्याच आपल्याला या सर्व पशुप्रदर्शनाचा मागेतला मुख्य उद्देश आहे। या ठिकाणी हा कार्यक्रम 3 दिवस चालणार आहे। तर 3 दिवसाचं स्वरूप कसं असणार आहे? कारण 13, 14 आणि 15 हा 3 दिवस सलग कार्यक्रम चालणार आहे। काय स्वरूप असणार? या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये माननीय मंत्री पशुसंवर्धन पंकजाताई मुंडे या पशुप्रदर्शनाचं 13 तारखेला उद्घाटन करणार आहेत आणि त्या उद्घाटनाच्या दिवशी या ठिकाणी आपण विविध जे पशुधन या ठिकाणी दाखल झालं आहे त्याची स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या स्पर्धेचे प्रथम, द्वितीय, तृतीय असे आपण क्रमांक काढणार आहोत, जे की 13, 14 आणि 15 तारखेपर्यंत कंटिन्यू हे काम चालू राहील। त्याचबरोबर या ठिकाणी पशुसंवर्धन विषयक शेतकऱ्यांना, पशुपालकांना जे तंत्रज्ञानाची माहिती पाहिजे त्यासाठीचं चर्चासत्राचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। त्यामध्ये या भागामधील शेतकरी या चर्चासत्रांचा लाभ घेऊ शकतात। त्यांना या विभागामधले त्याच पद्धतीने पशुसंवर्धन विभागामध्ये जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे त्या बाबतीचं ज्ञान या चर्चासत्रामधून मिळणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी दुसरे चर्चासत्र पण आपण आयोजित केलेले आहेत, जे की पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी राहील। त्यामध्ये सुद्धा नवीन तंत्रज्ञान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी या ठिकाणी आपल्या राज्याचं जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे त्या प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे। खरं तर पाहिलं तर शेतकऱ्यासाठी आणि या ठिकाणी जे पशुप्रेमी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी ही महापर्वणी ठरणार आहे। नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये माननीय मंत्री महोदया पंकजाताई मुंडे यांनी हा मानसच व्यक्त केला होता किंवा या सर्व ह्याच्यामागं हाच उद्देश होता की ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी संवर्धन आणि दुग्ध व्यवसायाला खूप मोठा स्कोप आहे त्या भागामध्ये जर आपण असं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सांगितलं, त्यांना जर ह्या बाबतीतलं ज्ञान दिलं तर इथला पशुपालक अजून काही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि हा व्यवसाय अधिक सक्षमपणे करू शकतो। या दृष्टिकोनातूनच त्यांना हे सर्व एक्सपोजर देण्याच्या संदर्भामधलं हे महापर्वणी परळी येथे 3 दिवस आहे आणि पशुपालकांना मी या ठिकाणी आवाहन पण करतो की आपण या पशुप्रदर्शनामध्ये या पशुप्रदर्शनामधल्या विविध स्टॉलला भेट द्या, या ठिकाणी असणाऱ्या पशुधनाला भेट द्या, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे आधुनिक तंत्रज्ञानाचे जे काही या ठिकाणी आपण लाईव्ह डेमो केलेले आहेत त्याला भेट द्यावी आणि आपल्या ज्ञानात वाढ करावी। या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती त्यांची लाभणार आहे। त्याबाबत काय सांगाल? दिनांक 11 तारखेला माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्यानंतर, या पशुप्रदर्शनाचं उद्घाटन झाल्यानंतर दिनांक 14 रोजी 11 वाजता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्व पशुपालकांना मिळणार आहे। आज या ठिकाणी राज्यातील जे पशुप्रेमी आहेत त्याचबरोबर जे राज्यातील शेतकरी वर्ग आहे तर यांच्यासाठी तर ही महापर्वणी आहे, पण आज विशेष करून
या ठिकाणी एक अतिरिक्त आयुक्त म्हणून आपलं काय आव्हान राहील? ग्रामीण परळीसारख्या ग्रामीण भागामध्ये या संवर्धनाचा जी आज महापर्व या ठिकाणी साजरं केले जात आहे, यामध्ये खूप सारे तंत्रज्ञान या ठिकाणी पशुपालकांना पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टिकोनातून आसपासच्याच नव्हे तर राज्यातील सर्व पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी या ठिकाणी यावं, इथलं विविध तंत्रज्ञान आत्मसात करावं आणि एक नवीन दृष्टिकोन घेऊन आपला जो दुग्ध व्यवसाय आहे त्याला नवी दिशा द्यावी. यासाठी सगळ्या महाराष्ट्रातील पशुपालकांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं या पशुप्रदर्शनामध्ये आपण यावं आणि आपला सहभाग नोंदवावा. बघा, या ठिकाणी हे होते पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त. या ठिकाणी निश्चित त्यांनी आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त पशुप्रेमींनी आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी सर्वांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन सरांनी केलं आहे. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.